सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा झोल, साईड पट्ट्या गेल्या खोल। दिंडोरी तालुक्यात करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या अर्धा ते 1 फूट खोल असलेल्या साईड पट्ट्या संबंधित ठेकेदारांनी भरल्या नसल्याने व काही ठिकाणी अपुऱ्या तसेच काळ्या मातीने भरल्या असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। अशा रस्त्यांवरून एका वेळी एकच 4 चाकी वाहन जा ये करू शकत असल्याने वाहनधारक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अभियंते व कामाच्या ठेकेदारांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने तालुक्यात सिमेंट काँक्रीट रस्ता ठेकेदारांचा झोल, रस्त्याच्या साईड पट्ट्या गेल्या खोल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या जनजाती क्षेत्रांतर्गत तसेच केंद्रीय रस्ते यांच्या प्रयत्नातून विविध मार्गांवरील रस्त्यांची कामे करण्यात आली आहे, तर काही कामे झाली आहे। रस्त्यांचा दर्जा चांगला असावा व दीर्घकाळ सुस्थितीत राहावा यासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन करण्यात आले आहे व काही ठिकाणी कामे सुरू तर काही अपूर्ण अवस्थेत आहे। यात बोपेगाव ते तळेगाव, वणी, अंबानेर फाटा ते राजपाडा, पुणेगाव ते कोशिंबे, राजीवनगर ते रतनगड, ओझरखेड ते करंजी याप्रमाणे अनेक रस्त्यांची कामे झालेली आहेत। मात्र सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करताना बहुतांश रस्ते हे पूर्वीच्याच रस्त्यावर सिमेंट काँक्रीट रस्ता केल्याने ते पूर्वीच्या रस्त्यापासून पाऊण ते 1 फुटापेक्षा अधिक उंचीचे झाले आहे। हे बहुतेक रस्ते 3.75 मीटर 12 फूट रुंदीचे आहेत। काम घेतलेल्या ठेकेदारांनी रस्ते पूर्ण केले, पण रस्त्याच्या कडेला योग्य अशी साईड पट्टी किंवा हरित पट्टी केलेली नाही। रस्त्यांच्या कामाला 4-6 महिने झाल्यानंतरही मुरुम टाकण्यात आलेला नाही, त्यामुळे रस्त्यांच्या वरच्या थरापासून साईड पट्टी कुठे 6 इंच तर कुठे 1 फुटापेक्षाही खोल गेली आहे। त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढवण्यासाठी कसरत करावी लागत आहे। या प्रकारामुळे दररोज अपघात होत आहेत, तसेच रस्ता देखील काठाने तुटत असल्याची बाब गंभीर आहे। रस्त्याचा निधी कोणी आणला याचे श्रेय लाटण्यासाठी सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यात हमीका लागल्याची कित्येक उदाहरणे आहेत, मात्र रस्ता कसा होत आहे याकडे कुणाचेही लक्ष नाही। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या कामांवर अभियंता सापडणे दुर्मिळच। यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार राहून 1-2 वर्षातच नेहमीप्रमाणे खड्डे पडले तर आश्चर्य वाटायला नको असे ही चित्र आहे। याबाबत काही ग्रामपंचायतीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कामाचा दर्जा, साईड पट्टे न भरणे, अपुरी कामे याबाबत तक्रारी अर्जही दिलेले आहे। मात्र याकडे संबंधित अधिकार सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी जागृत ग्रामस्थ करत आहेत।